जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी शनिवारी धामणगाव रेल्वे तालुक्यात दौरा करून विविध विकास कामांची पाहणी केली आहे। तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व विभागनिहाय योजनांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। दौऱ्याची सुरुवात ग्रामपंचायत तिवरा येथे करण्यात आली। येथील जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी पाहणी करण्यात आली आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन घरकुलांच्या कामांचा आढावा घेण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा 1 व टप्पा 2 मधील अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात। या संदर्भात समुपदेशन व कॅम्प आयोजित करण्याचेही ते म्हणाले आहेत। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव प्लास्टिक मुक्त करण्याबरोबरच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची सर्व उपांगे प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले। तसेच 16व्या वित्त आयोगाच्या निधीची तरतूद शासन निर्णयानुसार निर्धारित घटकांवरच करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। यावेळी त्यांनी महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधत प्रत्येक बचत गटाला तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले। तसेच संबंधित बँकांशी समन्वय साधून कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवून घेण्याबाबतही सूचना करण्यात आल्या। यानंतर पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे आयोजित आढावा बैठकीत विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, पीएम सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीला गती देऊन अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व सर्व तयारी पूर्ण करणे, गावातील पाईपलाईन गळती तातडीने दुरुस्त करणे, ब्लीचिंग पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे आणि साथींच्या रोगांवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अशा सूचनाही देण्यात आल्या। पाणी पुरवठा व स्वच्छ विभागाने प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायतीसाठी विशेष प्रयत्न करावेत। तसेच ODF प्लस गावांमधील सर्व घटक कार्यान्वित करण्याची खात्री करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। याशिवाय मनरेगा, शिक्षण व पंचायत विभागाच्या कामकाजाचाही सविस्तर आढावा घेण्यात आलाय। सर्व कामे विहित मुदतीत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिलाय। बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, गटविकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बोरखडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यानंतर ग्रामपंचायत कसरखेड येथे भेट देऊन फिकल प्लस व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली। संबंधित कंत्राटदाराने हे काम पुढील 3 महिन्यात पूर्ण करावे असे सक्त निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे। सायंकाळी हिंगणगाव येथे भेट देऊन शाळेची पाहणी करण्यात आली। ग्रामपंचायत कार्यालय विविध विकास कामांचा आढावा घेताना उपस्थित ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यात आल्या। काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन समस्यांची पाहणी करण्यात आली असून त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। या संपूर्ण दौऱ्यात गटविकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बोरखडे, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे, विस्तार अधिकारी अमोल गेडाम, निलेश वाघ तसेच गट समन्वयक प्रेम अंबुलकर तथा पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते।